ओम शांती. मी पहिल्याने वयाच्या 18व्या वर्षी 10 वर्षे गायत्री परिवारमध्ये होतो. त्यानंतर स्वाध्याय परिवार आणि वारकरी संप्रदायामध्ये काम केलं. त्यानंतर मी ज्ञानात कसे आलो आणि आमच्या गावाला पाठशाळा कशी सुरू झाली. मी एक साधारण शेतकरी आहे, शेतीकाम करतो मी. मी रोज शेतात जायचे. सायंकाळी ठीक 5 वाजता आमचे नजीकचे भरोशेतील पंकजभाई यांचे फोन आले. त्यांनी सांगितलं की तुमच्या गावाला पाठशाळा सुरू करायची आहे, तरी तुम्ही संध्याकाळी व्यवस्था कराल का? लाईटिंग, खुर्च्या, टेबल, तारपत्र्या वगैरे कराल का? म्हटलं हो सर, करू आम्ही. त्याचप्रमाणे त्यांचा फोन आला. शेतातून संध्याकाळी घरी आलो. त्यावेळेला मी वारकरी संप्रदायामध्ये होतो. सकाळी काकडा व्हायचे, संध्याकाळी हरिपाठ व्हायचे. त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ झाला आणि स्पीकरमध्ये सांगितलं की आपल्या गावाला ओम शांतीवाले भाई येत आहे, भरोचे भाई येत आहे, आंबण्याचे दिदे येत आहेत. तरी गावातील सर्व माताबाईंनी संध्याकाळी 8 वाजता हजर राहायचे विठ्ठल मंदिरावर. त्याचप्रमाणे गावातील सर्व माताबाई हजर राहिले. आणि ही पाठशाळा कशी चालू झाली? आमचे जे नातू आहेत, मुलीचे मुलगा खेडगाव, चाळीसगाव, अनिल डॉक्टर, हे जवळजवळ 2 वर्षापासून आमच्या आदरणीय दिदींना सांगत होते की आमच्या मामाच्या गावाला पाठशाळा सुरू करा. पण काही वेळानंतर दिदींनी ते लक्षात घेतले आणि पंकजभाई यांना सांगितले की वो सबगावला आपण पाठशाळा चालू करू. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी आले, पंकजभाई आले, बरोबरचे माताबाई आले, दिदी आले, आमचे इथली बीके परिवारामधील प्रकाशभाई आले, रत्नामाता आले. त्यांनी सांगितलं, ओम शांतीबद्दल सांगितलं. मग माताबाईंना चांगलं वाटलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आले ते. दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा सांगितलं. मग तिसऱ्या दिवसापासून त्यांनी कोर्स चालू केला. जवळजवळ 7 दिवस कोर्स चालू झाला आहे. कोर्स चालू झाल्यानंतर त्यांनी आम्हाला मुरल्या दिल्या. 2 महिने झाले. प्रकाशभाई आणत होते मुरल्या सबगावान, माझ्याजवळ देत होते ते मुरल्या. मग ते मुरले अगोदर ते आले. प्रकाशभाई आणि रत्नामाता यांनी सुरुवात केली. मुरली कशी वाचायचं, मुरलीचं विश्लेषण कसं करायचं. 2 महिन्यात त्यांनी चांगला वेळ दिला आणि आमच्या सबगावन गावाला आले ते. त्यानंतर त्यांना मी विचारायचं, प्रकाशभाईंना म्हटलं, मुरल्या तुम्ही आणता, मग काही सहयोग वगैरे द्यावा लागतो का? हा म्हणे, महिन्याचे 100 रुपये द्यावा लागतो म्हणे. 2 महिने झाले होते. 2 महिन्याचे 200 रुपये दिले. त्यानंतर महिना भरला म्हणजे 100 रुपये द्यायचे. केव्हा 8 दिवसाच्या मुरल्या येतात, केव्हा 15 दिवसाच्या मुरल्या येतात. तसे आम्ही सेंटरवरून घेऊन जातो आणि तिथं आमचा पाठशाळेचा टाईम, आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहेत, माताबाई जे आहेत सर्व शेतकरी आहेत. ते आम्ही रोज रात्री 8:30 ते 9:30चा आमचा पाठशाळेचा टाईम आहे. पण मी त्याच्या अगोदर 7:15ला येतो तिथं.
तारपत्र्या वगैरे, लाईटिंग वगैरे, खुर्च्या टेबल सर्व सफाई करतो आणि 8:30ला मुरली क्लास चालवतो. आमच्या पाठशाळेत 3 माता आणि मी 3 माता आणि मी मुरली वाचन करतात आम्ही रोज. आणि दर गुरुवारी मी सेंटरला येतो. इथं काही माहिती असेल ती माहिती घेऊन जातो, मुरल्या घेऊन जातो. डिटेल माहिती तिथं सेंटरला सांगतो, म्हणजे पाठशाळाला सांगतो. आणि मी एक साधारण छोटा शेतकरी आहे. मला या आवड फार आहे ओम शांतीची. मला खूप चांगलं वाटतं. मी जेव्हा जेव्हा माझं शेतीचं काम नसतं त्या दिवशी पण मी सेंटरला हजर राहतो. सकाळी आमच्या इथं एस टी येते कॉलेजच्या विद्यार्थींना घेण्यासाठी. 6:15ला एस टी येते. 6:15 6:30पर्यंत मी इथं 7 वाजेपर्यंत सेंटरला पोचून जातो. आणि एकदा असा अनुभव आला, जवळजवळ 15 दिवसाची गोष्ट आहे. गुरुवार होता त्या दिवशी. सर्व इथं आटोपलो आणि निघालो सेंटरच्या बाहेर. आपले गेट जे आहे, समोरचे गेट आहे, गेटच्या बाहेर गेलो आणि तिकडे उत्तर बाजूला जात होतो, म्हणजे गावात जात होतो. तिथून जवळजवळ 20 फूट गेलं असेल, 20 किंवा 25 फूट गेलं असेल. तिकडून एक माता येत होती. ती माता मला सांगत होती, म्हणे मला इकडे जायचं आहे, म्हणे इकडे जायचं आहे, म्हणे दक्षिण बाजूला इकडे सरळ जायचं म्हणे. म्हटलं मग काय? म्हणे तिथं कुत्रे बसले म्हणे, समोर कुत्रे. मला भीव वाटते म्हणे, मला पुढे काढून द्या म्हणे. म्हटलं चला माताजी, या माझ्या मागे या तुम्ही, मी तुम्हाला पुढे काढून देतो म्हटलं. आता ती माताजी गेटपासून जवळजवळ 20-25 फूटवर होती आणि समोर इकडे गेटपासून जवळजवळ 15 फूटवर कुत्रे बसले होते, 3-4 कुत्रे. ती भीत होती माताजी. म्हटलं या, मी तुम्हाला काढून देतो पुढे. आता मला वाटलं ती माता आली माझ्या मागे आणि मी कुत्र्या समोर आलो. म्हटलं या माताजी, या या. मागे पाहिलं तर माताजी काही मला दिसली नाही. माताजी मला दिसली नाही. हा अनुभव आला मला 15 दिवस पूर्वी, गुरुवारच्या दिवशी. आणि ही पाठशाळा बद्दल मला फार आवड आहे. आमच्या पाठशाळेत सुरुवातला जवळजवळ 6-7 वेळा कोर्स झाला आमच्या इथे. आदरणीय मोठी दिदी पण आले आमच्या इथं आणि जे काही दिद्या आहेत, लहान दिद्या, ते पण आलेत. आणि प्रकाशभाई, रत्नामाता यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि 2 महिन्यापर्यंत ते सतत आले आमच्या सबगावन गावाला. आणि आमची सुरुवातला पाठशाळेत आदरणीय दिदीजींनी आम्हाला हाजरी रजिस्टर दिलं, म्हणे हाजरी घ्या बाई तुम्ही रोज. सुरुवातला 104 आत्मे होते आमच्या भाई आणि माता करून 104 आत्मे होते. आता ते एक हाजरी बुक पूर्ण झाले. आता दुसरं हाजरी बुक दिलेलं आहे. आता 72 आत्मे आहेत हाजरी बुकमध्ये. म्हणजे आमच्या पाठशाळेत 72 आहेत, पण रोजची उपस्थिती 50च्या आत किंवा 50च्या पुढे रोजची उपस्थिती. आणि गुरुवारी 65, 70, 72 असतात. गुरुवारच्या दिवशी जास्त असतात आत्मे, पण अशी रोजची उपस्थिती 50च्या आत 50च्या पुढे असते. आणि मुरली क्लास झाल्यानंतर काही सूचना असतील, सूचना देतो. त्यानंतर हाजरी घेण्यात येते आणि मग ज्याच्या त्याचे घरी जात नाही, ज्याच्या त्याचे घरी जातात. आणि रोज सकाळी मागे नवरात्र गेली. नवरात्रमध्ये आदरणीय दिदींनी सांगितलं की म्हणे नवरात्र तुम्ही एकत्र अमृतवेला घ्या बुवा, पाठशाळेत एकत्र अमृतवेला घ्या. मी सूचनामध्ये सांगितलं की दिदींनी सांगितलं की बुवा नवरात्रमध्ये एकत्र अमृतवेला घ्या तुम्ही सकाळी. त्याप्रमाणे माताबाईंना सूचनामध्ये सांगितलं. त्याप्रमाणे माताबाई रोज 3:30 वाजता उठायचे, आंघोळ स्नान करायचे, बरोबर 4 वाजता ते तिथं पाठशाळेत यायचं. पाठशाळेत आले म्हणजे आम्ही योग करायचे. आम्ही टेपवर योग लावायचे. आम्ही टेपवर योग लावायचं आणि शेवटी भोग लावत होतो आम्ही. भोग
आणि 4:45पर्यंत सर्व आपटून जायचं. 4:45 नंतर दिदी म्हणे भक्तियोग होतो, 4:45पर्यंत चालायचं. मग काही दिवस जवळजवळ 10 महिने आले माताबाई अमृतवेलेला. मग ते म्हणे रोज रोज सकाळी उठायचं, 3:30 वाजता आंघोळ करायची, पाठशाळेत यायचं. म्हटलं मग काय आहे तुमचं म्हणणं? त्या म्हणे आम्ही आमच्या घरी अमृतवेला घेऊ म्हणे. मग त्या दिवसापासून ज्याच्या त्याच्या घरी अमृतवेला घेत आहेत माताबाई. आणि आमचा पाठशाळेचा पहिला दिवस 16/2/2023 पहिला दिवस हा 16/2/2023, 16/2/2024, आता 16/2/2025 म्हणजे पूर्ण 2 वर्षे होतील आमची पाठशाळाला. ते पाठशाळा सर्व शेतकरी बंधू भगिनी आहेत आणि टायमावर येतात. 8:30पर्यंत सर्व माताबाई येतात. त्याच्या आधी मला जावं लागतं, तिथं साफसफाई करतो. आणि एवढी माहिती मी माझ्या याप्रमाणे सांगितली. ओम शांती.